लई झाल्या विठुराया आता पंढरीच्या वाऱ्या, लई झाल्या विठुराया आता पंढरीच्या वाऱ्या, पाय थकले चालून जीर्ण झाल्या टाळ दोऱ्या, पाय थकले चालून जीर्ण झाल्या टाळ दोऱ्या. पाय थकले चालून जीर्ण झाल्या टाळ दोऱ्या, हे जे वर्णन येतं या वर्णनातनं आपल्याला दिसते ती वारी. आणि वारी जेव्हा दिसते तेव्हा ती दिसत असते आषाढी एकादशीची. संत ज्ञानेश्वरांचे गुरु संत निवृत्तीनाथ यांची समाधी आपल्या नाशिक भूमीत त्र्यंबकेश्वराला. इथून आपला विठ्ठलापर्यंतचा प्रवास सुरू होतो. नमस्कार, मी पियुष नाशिककर. तुम्ही बघत आहात आपलं नाशिक. आणि आता आपण बघणार आहोत आपला विठ्ठल. विठ्ठल हा ज्याचा त्याचा असतो, तो प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीने विठ्ठल उलगडत जातो. आपण आज इथे विठ्ठल उलगडणार आहोत कवितेतून. संतांनी अभंग लिहिले असं आपण म्हणत राहतो. तो अभंग किंवा ती जी रचना आहे त्याला त्या चौकटीत, अभंगाच्या चौकटीत, हे माझ्या माहितीनुसार राहू, हे नंतर आपण त्याला अभंग म्हणत गेलो. बरोबर. मुळात ते काव्य आहे. कवितेतून आधी विठ्ठल पुढे आला, मग कुठलेही संत असो. असा कवितेतला विठ्ठल आपण आज उलगडत जाणार आहोत. आपल्याबरोबर आहेत नाशिकचं कवितेतलं, अभिनयातलं, लेखनातलं असं आणि विद्यार्थ्यांना घडवणारं शिक्षकी पेशातलं एक मोठं नाव, ज्यांनी अनेक कविता लिहिल्या, ज्यांच्या कविता अभ्यासक्रमात आल्या, अनेक पुस्तकं लिहिली आणि देशभर जी काही आता नाशिकचं नाटक पोहोचलेलं आहे त्या नाटकामध्ये वेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारे, आपल्या सगळ्या नाशिककरांचे माहिती असलेले, आपल्या सगळ्या नाशिककरांचे लाडके राजेंद्र उगले सर, आपण, मला असं वाटतं आधी तुम्ही सुरुवातीला गायलेली कविता आपण पूर्ण करू आणि मग पुढे जाऊया. तर आपण आधी त्या कवितेनेच सुरुवात करू. त्या कवितेने विठ्ठल उलगडत राहू. चालेल. ही कविता जेव्हा सुचली मला, माझे वडील वारकरी, माझं घर वारकरी, आई वारकरी, मी शेतकरी कुटुंबातला, आणि त्यामुळे काय झालं की माझ्या मनात असा एकदा विचार आला की युगे 28 पंढरीचा पांडुरंग विटेवरती उभा आहे, वारी अविरत सुरू आहे. मग आपणच दरवेळेला पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला जातो, मग का नाही पांडुरंगाने एखाद्या दिवशी आपल्या घरी यावं. वा वा, काय सुंदर कल्पना आहे. आणि आपल्याला समजून घ्यावं. खरं. दुसरी गोष्ट मला अशी जाणवली की वारीमध्ये प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडताना माऊली म्हणतो. मग तो घरी आल्यानंतर असं त्याला काय होतं की त्याची जात जागी होते, त्याचा धर्म जागा होतो. मग तो वारीतला जो भाव आहे तो सगळा भाव त्याच्या एकूणच वर्तनामध्ये कायमस्वरूपी काय येऊ नये, आणि तो यायचा असेल तर पांडुरंग आपल्या घरी आला पाहिजे असं मला वाटलं. आणि या मध्यवर्ती कल्पनेवरती मला ती कविता सुचली. आणि की माझ्या अनेक पिढ्या पंढरपूरपर्यंत चालत गेल्या आणि त्यांच्या कातड्यांचाच तो जणू काही फकवाज केलेला आहे. आणि तो वाजल्यानंतर मला माझे पूर्वज आठवतात की एवढ्या वर्षापासून ते वारी करतायत, म्हणजे तुकोबा आपलं पूर्वजच आहे. हो, खरं आहे. आणि त्या आशयाने मी ती लिहिलेली कविता. लई झाल्या विठुराया आता पंढरीच्या वाऱ्या, लई झाल्या विठुराया आता पंढरीच्या वाऱ्या, आणि पाय थकले चालून जीर्ण झाल्या टाळ दोऱ्या, पाय थकले चालून जीर्ण झाल्या टाळ दोऱ्या. मृदुंगाला देता थाप माझे कापतात हात, मृदुंगाला देता थाप माझे कापतात हात, आणि किती पिढ्यांची चामडी अशी वाजू दिन रात, किती पिढ्यांची चामडी अशी वाजू दिन रात. आयुष्याच्या सुरामधी सुरविणेचा मिळेना, आयुष्याच्या सुरामधी सुर विणेचा मिळेना, तुझे असणे नसणे माझे मलाच कळेना, तुझे असणे नसणे माझे मलाच कळेना. आणि असं का?
चंद्रभागा गढुळली तशी माणसांची मने. चंद्रभागा गढुळली तशी माणसांची मने. अन कळवळ्याचा फुगोटा रोज वाद नवे जुने. कळवळ्याचा फुगोटा रोज वाद नवे जुने. आता सोडून पंढरी तूच यावे गावाकडे. आता सोडून पंढरी तूच यावे गावाकडे. जाती धर्माचे बुजव तुझ्या हातानीच तडे. काय सुंदर. जाती धर्माचे बुजव तुझ्या हातानीच तडे. वारी मधी दिसणारा भाव गावात फुलव. वारी मधी दिसणारा भाव गावात फुलव. भक्ती भावाला जागुण सारा शिवार डोलव. भक्ती भावाला जागुण सारा शिवार डोलव. लई झाल्या विठुराया आता पंढरीच्या वाऱ्या. पाय थकले चालून जीर्ण झाल्या टाळ दोऱ्या. वाह वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. प्रशांत, मला म्हणजे कल्पना किती सुंदर आहे की विठ्ठला तू इथे ये आता. म्हणजे वारी करत आपण जातो तर ही भेटीची आतुरता असतेच, पण विठ्ठला तू ये आता, मी नाही येणार आहे. आणि जे काय आहे चंद्रभागेपासून जातीपातीपर्यंतचं हे सगळं तू आता संपव. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. आणि मला असं वाटतं संतांनी पण पहिल्यापासून तेच सांगितलेलं. आणि मुळात गंमत काय की संतांनी जे सांगितलंय तेच वारकरी आपल्या वर्तनात उतरवतात. आणि म्हणून पांडुरंगाची ओढ त्यांना दरसाल लागते. आणि मला तेच वाटलं की ऍक्च्युली तसं घडावं. आणि म्हणून ते शब्द सुचले. पांडुरंगाचीच कृपा. चोखोबा तेच म्हणत होते, सावतामाळी संत सावतामाळी तेच म्हणत होते, काम करता करता विठ्ठलाचं दर्शन त्यांना व्हायचं. आणि हा सगळ्या संतांचा लाडका देव त्यांना भेटायला आल्याचे अनेक दाखले आपल्याला संत साहित्यामध्ये बघायला मिळतात. मला असं वाटतं प्रशांत, आपण तुझी एखादी कविता होऊन जाऊ दे आणि मग आपण तुझ्याशी बोलूच यात. कोरोना आला, सगळं जग थांबलं. अनेक संकट माणसावरती येतात, माणूस थांबतो. आयुष्याच्या प्रवासामध्ये अनेकदा माणसाला वैफल्य येतं. पण हे वैफल्य आपण कुणाला तरी सांगत असतो. संत ज्ञानेश्वरांनी, माऊलींनी पसायदान मागितलं सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी. मला असं वाटतं की मी देखील माझ्या या लाडक्या देवाकडे काहीतरी मागतोय. आणि हे माझ्यासाठी जसं आहे, मीही आयुष्यामध्ये अनेक जेव्हा चढउतार बघतो तेव्हा मी या देवाकडे काहीतरी मागतो. जे माझ्यासाठी आहे ते जगासाठी देखील आहे. आणि ही एक माझी प्रार्थना आहे. या आषाढीच्या निमित्तानं विठ्ठलाकडे माझं एक मागणं आहे, ते मी प्रार्थनेमधून आपल्यासमोर ठेवतो. थांबलेल्या पावलांना ध्यास दे रे विठ्ठला. थांबलेल्या पावलांना ध्यास दे रे विठ्ठला. तू भुकेल्या माणसांना घास दे रे विठ्ठला. थांबलेल्या पावलांना ध्यास दे रे विठ्ठला. तू भुकेल्या माणसांना घास दे रे विठ्ठला. आर्त हाकांनी विव्हळणे समजू दे त्यांचे मला. आर्त हाकांनी विव्हळणे समजू दे त्यांचे मला. वेदना त्यांची कळाया त्रास दे रे विठ्ठला. वेदना त्यांची कळाया त्रास दे रे विठ्ठला. तू भुकेल्या माणसांना घास दे रे विठ्ठला. थांबलेल्या पावलांना ध्यास दे रे विठ्ठला. आणि काय की धर्म म्हणजे नेमका काय, तर प्रेम. मला असं वाटतं की प्रेम म्हणजेच खरा धर्म. माणसाने माणसाला
प्रेम द्यावे सर्वदा. वा वा. मानसाने मानसाला प्रेम द्यावे सर्वदा. मानसाने मानसाला प्रेम द्यावे सर्वदा. भेदभावांच्या विचारा ऱ्हास दे रे वा वा, वा वा, विठ्ठला. वा वा. फारच सुंदर. भेदभावांच्या फारच सुंदर. विचारा ऱ्हास दे रे विठ्ठला. थांबलेल्या पावलांना ध्यास दे रे विठ्ठला. शेतकरी काय कशासाठी हे जात असतात सगळे, काही मागणं नसतं, पण घरी आल्यानंतर वावर शिवर पिकलं पाहिजे आणि सगळ्यांना अन्न मिळालं पाहिजे. पेरलेले उगवू दे अन पिकवलेल्या भाव दे. पेरलेले उगवू दे अन पिकवलेल्या भाव दे. अन्नधान्याची खळ्यावर रास दे रे विठ्ठला. अन्नधान्याची खळ्यावर रास दे रे विठ्ठला. तू भुकेल्या माणसांना घास दे रे विठ्ठला. रोजच्या या दगदगीने जीव झाला घाबरा. रोजच्या या दगदगीने जीव झाला घाबरा. स्वप्नपूर्तीचा नवा तू, स्वप्नपूर्तीचा नवा तू श्वास दे रे विठ्ठला. स्वप्नपूर्तीचा नवा तू श्वास दे रे विठ्ठला. थांबलेल्या पावलांना ध्यास दे रे विठ्ठला. तू भुकेल्या माणसांना घास दे रे विठ्ठला. आणि ही सगळी संत परंपरा मी त्याचा एक छोटासा घटक आहे असं मला वाटतं. ज्ञानी याचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे, हे गदिमांनी लिहिलेलं आहे. आणि मग या रचनेचा, या गझलेचा शेवट करताना मी असं लिहितो. ज्ञानियाला अंतुक्याला घेतले खांद्यावरी. सगळे संत या विठ्ठलाच्या म्हणजे मायबाप आहे विठ्ठल आणि कडेवर घेतलेलंच आहे. ज्ञानियाला अंतुक्याला घेतले खांद्यावरी. ज्ञानियाला अंतुक्याला घेतले खांद्यावरी. तूच माझ्या बळतसे शब्दास दे रे विठ्ठला. तूच माझ्या बळतसे शब्दास दे रे विठ्ठला. थांबलेल्या पावलांना ध्यास दे रे विठ्ठला. त्रास दे रे विठ्ठला. विश्वास दे रे विठ्ठला. तू रास दे रे विठ्ठला. तू श्वास दे रे विठ्ठला. ध्यास दे रे विठ्ठला. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे राहू आपण कविता किंवा अभंग म्हणून विठ्ठलाची गाणी असो किंवा त्याकडे बघत असतो. गझल जी अशी गझल येते म्हणजे जे खऱ्या अर्थाने लिहिताना जीव घेते ती असते गझल. म्हणजे ज्याच्याकडे शब्द आहे, ज्याच्याकडे भावना आहे, त्याला खरोखर असं सुचू शकतं. आणि प्रशांत केंदळेंची ओळख करून द्यायची झाली तर कवितेतून झालीच आहे की विश्वास दे, ध्यास दे, स्वप्नपूर्ती दे, हे सगळं आपल्याला कोण सांगतं पहिल्यापासून, तर एक शिक्षक सांगत असतो, एक गुरु सांगत असतो. असे अनेक विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक प्रशांत केंदळे आपल्याबरोबर आहेत. गुलमोहराचं कुंकू या कविता संग्रहातून प्रशांत केंदळे आपल्याला भेटतात. आणि कविता वाचून दाखवायची नाहीच, ती म्हणूनच दाखवायची असं एक पण घेतलेले. म्हणजे मी जेवढ्या कविता आत्तापर्यंत प्रशांतच्या ऐकल्या आहेत आणि बघितल्या त्या सगळ्या गायलेल्याच ऐकलेल्या. खऱ्या अर्थाने मंचीय कवी आहे. तर असे प्रशांत केंदळे आपल्याबरोबर आहेत. आपल्याला कवितेचा आणि कवितेतून विठ्ठल उलगडण्याचा हा प्रवाह असाच सुरू ठेवायचा आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा आपलं नाशिक, आपला विठ्ठल. या महाविष्णूंच्या उपासनेमधला एकादशी हा सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. त्यातल्या त्यात आषाढी एकादशी हा अजून सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे.
वारीमध्ये प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडताना माऊली माऊली म्हणतो. म्हणतो. मग तो घरी आल्यानंतर असं त्याला काय होतं की त्याची जात जागी होते, त्याचा धर्म जागा होतो. विठ्ठल हा लोकदेव आहे. त्यावेळी विंदा करंदीकरांना जे विठ्ठलाचं रूप दिसलं ते किती वेगळं आहे. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल, ओ, न जाणो ओ, असेल काय विठ्ठल. सुंदर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतो आहोत आपलं नाशिक आणि विशेष कार्यक्रम आपला विठ्ठल. प्रशांत आणि उगले सर, मधल्या काळात विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हे खूपच गाजलं आणि आजही तो प्रश्न कायम आहे. किंबहुना तो गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न कायम आहे की आपण विठ्ठलालाच विचारतो, बाबा रे परिस्थिती अशी झाली आहे की कोणता झेंडा आता मी हातात घेऊ आणि पुढे जाऊ. तर मला असं वाटतं तुमची कविता आहे मी या त्या संदर्भातली आशयावरती, आणि लिहिलेली कविता आहे त्या आशयावरती. म्हणजे त्याच्यात पण मला म्हणजे जेव्हा कुठलाही कवी काही सुचतं त्याला लिहितो त्यावेळेला ते खरं तर समाजाचं प्रतिबिंब असतं मला असं वाटतं. आणि मग ते शब्द येतात आणि आपण तसं लिहितो. तर ही वारीची जी परंपरा आहे, युगे 28 युग पंढरपूरचा पांडुरंग उभा आहे. दरवर्षी आषाढी कार्तिकीला लोक पंढरपूरला जाणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आणि तेही बाईट देताना कॅमेरा पुढे सांगतात की मी यावर्षी पांडुरंगाला सांगितलं बाबा की भरपूर पीक येऊ दे, भरपूर पाऊस होऊ दे, माझ्या महाराष्ट्रातली जनता सुखी होऊ दे. पण मग पांडुरंग का ऐकत का नाही त्यांचं, हा खरा प्रश्न आहे. तर मला असं वाटलं की ती आपण जरा पांडुरंगालाच विचारू आणि म्हणून मग मी ते लिहिलंय. मी इंटरप्ट असा ह्याच्यासाठी करतो की विठोबा हे एकमेव दैवत असं आहे की आपण आईसारखं विठ्ठलाशी बोलतो, माऊलीच म्हणतो आपण. आणि कुणीही त्याला असं हे नाहीये जात धर्म पंथ वगैरे हे काही नाहीये. आणि ही विठ्ठलाच्या संदर्भातच हे घडत आलेलं आहे आणि घडतंय. म्हणजे ही सर्व धर्मातली लोक या विठ्ठलाला पूजन करतात. तर या निमित्ताने मला ते एक आठवलं म्हणून आपण कविता ऐकूया. आता तुझं पुढे घेऊन जाताना मी असं म्हणेल की असं एकमेव देव आहे की ज्याच्या हातात शस्त्र नाहीये. आणि त्यामुळे सगळे जण आहे ना, आणि तो कमरेवरती हात ठेवून वाट पाहतोय, पाहतोय माझ्याकडे कोण येते मला काय काय करायला बघतोय. तर ती कविता अशी होती की दिंडीची वेळ झाली आहे अशा नावाची कविता आहे. वारीची परंपरा जपत युगे 28 चालतायत आमचे पाय पंढरीची वाट. वारीची परंपरा जपत युगे 28 चालतायत आमचे पाय पंढरीची वाट. पायाला फोड आले तरी माऊली म्हणून कुरवाळले, फुटणाऱ्या फोडांमधून सुद्धा श्रीहरीलाच पाहिले. पोटाला पीळ पडला तरी डोक्यावरची तुळस वाळली तरी, पोटाला पीळ पडला तरी डोक्यावरची तुळस वाळली तरी, शरीराचा बुक्का होईस्तोवर, शरीराचा बुक्का होईस्तोवर जपलंच आहे हे व्रत अखंड हरिनामाचं आणि भूक मारून जगण्याचं. शरीराचा बुक्का होईस्तोवर जपलंच आहे हे व्रत अखंड हरिनामाचं, भूक मारून चालण्याचं. खांद्यावरची भागवत पताका उन्हात थोडी सावली देते. खांद्यावरची भागवत पताका उन्हात थोडी सावली देते. टाळ नादावतो पायांना आणि मृदुंग तालच देऊन जातो आयुष्याला. आणि मृदुंग तालच देऊन जातो आयुष्याला. पण हे कुठवर करू विठुराया, पण हे कुठवर करू विठुराया. एवढ्या वर्षात तू एकदाही नाही आला सामोरा, एवढ्या वर्षात तू एकदाही नाही आला सामोरा, दुःखाची उतरंड कमी करण्यासाठी. एवढ्या वर्षात तू एकदाही नाही आला सामोरा, दुःखाची उतरंड कमी करण्यासाठी. तुझा सांगोवा घेऊन येत राहिलेत पुढारी. तुझा सांगोवा घेऊन, मी जे म्हणालो ना मगाशी की दरवर्षी ते सांगतात की यावर्षी पुष्कळ पाऊस पडू दे, दुष्काळ मिटू दे. आणि त्या अर्थाने मी लिहिले की तुझा सांगोवा घेऊन येत राहिलेत पुढारी, आश्वासनांचा गुलाल उधळीत.
तुझा सांगोवा घेऊन येत राहिलेत पुढारी, आश्वासनांचा गुलाल उधळीत. म्हणूनच आता वाटू लागले वारीची दिशा बदलू. हो 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 म्हणूनच आता वाटू लागले वारीची दिशा बदलू आणि पंढरीचे पाय जरा संसदेकडे वळू. म्हणूनच आता वाटू लागले वारीची दिशा बदलू आणि पंढरीचे पाय जरा संसदेकडे वळवू. डोक्यावरती तुळस नको, डोक्यावरती प्रशांत तुळस नको, कर्जाचं गाठोडं घेऊ. हा हा हो हो डोक्यावरती वास्तव तुळस आहे. नको, कर्जाचं गाठोडं घेऊ. हातामध्ये टाळ नको, मोठा कासरा घेऊ. त्या कासऱ्यानं अनेक लोक लटकलेत, फासावरती गेले. म्हणून मला असं वाटलं की आता तो नको आहे. म्हणून लिहिलंय की डोक्यावरती तुळस नको, कर्जाचं गाठोडं घेऊ. हातामध्ये टाळ नको, मोठा कासरा घेऊ. कासऱ्याचा फास शोभून दिसेल ना तुझ्या तुळशी माळे इतकाच. कासऱ्याचा फास शोभून दिसेल ना तुझ्या तुळशी माळे इतकाच. मेलेल्या कुणाच्याही कातडीचा, मेलेल्या कुणाच्याही कातडीचा बनवताच येईल ढोल, वाजवू तो मृदुंग समजून. मेलेल्या कुणाच्याही कातडीचा बनवता येईल ढोल, वाजवू तो मृदुंग समजून. पण विठ्ठला प्रश्न एकच आहे. पण विठ्ठला प्रश्न एकच आहे. तेवढंच कर बाबा मार्गदर्शन. पताका कोणती घेऊ, वारीची वेळ झाली आहे. पताका कोणती घेऊ, वारीची वेळ झाली आहे. वा वा, किती वास्तव कविता ही आहे. विठ्ठलाच्या चरणाशी वाहिलेली, म्हणजे शहारा येतो हे. आणि हे सगळीकडे सुरू आहे, हे दिसतंय. हे दिसत असून म्हणजे आता मला असं म्हणावंसं वाटतंय की ज्यांच्यावर तुम्ही ही कविता लिहिली आहे, ज्यांच्यासाठी, त्यांना दिसतंच आहे, माऊलीलाही दिसतंय. आणि आता त्याच्यावर काहीतरी हो अशी आपण प्रार्थना करूया. आषाढी म्हटलं, वारी म्हटलं की दिंडी येते आणि गल्ली बोळातून दिंड्या निघतात आणि त्या कुठेतरी त्याचा प्रवाह नदीच्या प्रवाहासारखा एकत्र येतो. एक मोठी दिंडी माऊलींची निघते, इथून आली तिथून आली, आणि एक दिंडी असं जगभरात कुठेही बघायला मिळत नाही. हा सोहळा जगात कुठेही बघायला मिळत नाही. तो आपल्या मातीत, आपल्या विठू माऊलीचा, आपल्या संस्कृतीचा दिंडी सोहळा, वारी सोहळा बघायला मिळतो. आपण प्रशांतची आणि हे किती सुंदर आहे बघ ना. म्हणजे आता जे सांगितलंय आता पियुष सरांनी की सगळ्या गल्ली बोलातनं दिंड्या येतात. मला काय सुचलं माहिती आता, म्हणजे जसा पाऊस पडल्यानंतर वेगवेगळ्या ओळांमधनं पाणी येतं आणि ते नदीला मिळतं, आणि ती नदी अशी सागराकडे जाताना किती प्रचंड होते, तसा हा सागर आहे. समुद्र होतो त्याचा. आणि या सागराकडे जाताना या दिंड्या पांढऱ्या शुभ्र. किती सुंदर. आणि तसंच घडतं आणि वर्षानुवर्ष तसंच घडत आलेलं आहे. हे काय आहे म्हणजे याच्या मागचं खरं तर स्वर्गीय सुख जे म्हणतो ते. आपण घेऊया कविता. तुम्ही आता स्वर्गीय सुख म्हणालात, तर तेच खरं सुख आहे की आपल्या देवाला, आपल्या लाडक्या देवाला भेटायचं. त्या देवाचा रंग काळा आहे, पण त्या देवामधून जो प्रकाश बाहेर पडतो, मला असं वाटतं की त्या ठिकाणाहून सकारात्मक ऊर्जा घेऊन हे सगळी माणसं, ही सगळे भक्त, हे सगळे वारकरी पुन्हा आपल्या एकदा आषाढीला, कार्तिकीला जातात आणि पुन्हा परत नवीन काहीतरी घेऊन पुन्हा आपल्या आयुष्याला नवीन ताकद त्या ठिकाणाहून मला असं वाटतं या विठ्ठलाच्या दर्शनानं मिळत असते. तर ही सगळे वारकरी जेव्हा जातात, लहानपणापासून माझ्या कानावरती प्रल्हाद शिंदेंची अनेक विठ्ठलाची गीतं पडले. मला असं वाटतं की हे सगळं ऐकून आपण लिहायला लागतो. ही परंपरा आपल्याला त्या गीतांमधून, संत साहित्यामधून, सप्त्यांमधून, गावामध्ये होणारे कीर्तनं, त्याचे कार्यक्रम, त्यामधून भजनं, याच्यामधून हे आमच्या पिढीपर्यंत आलं असं मला वाटतं. की भागवती भगव्याची हातामध्ये झेंडी, भागवती भगव्याची हातामध्ये झेंडी, विठू नाम गजरात अभंगली दिंडी. अभंगली दिंडी, कारण हे सगळे एक असतात, भेदभाव नसतो त्यांच्या मनात. भंग नाहीये. हा, अभंग आहे दिंडी. भागवती भगव्याची हातामध्ये झेंडी, विठू नाम गजरात अभंगली दिंडी. टाळ मृदुंगाची भाषा पाय बोलतात, टाळ मृदुंगाची भाषा
पाय बोलतात, तशा भक्तीच्या पताका नभी डोलतात. संगे ज्ञानोबा तुकोबा कोण भेटतं? साक्षात माऊली, साक्षात जगद्गुरु तुकोबाराय, संत एकनाथ, निवृत्तीनाथ, जनाबाई, बैनाबाई, चोखोबा, सावतामाळी, संत नरहरी सोनार, कितीतरी संत मला त्या वारीमध्ये भेटतात. संगे ज्ञानोबा तुकोबा पायी चालतात, सारे संत माय बाप मला इथे भेटतात. आहे अभंगाची गाथा विठ्ठल आईना, आहे अभंगाची गाथा विठ्ठल आईना, रूप समक्ष पाहता माझ्या डोळ्यात माईना. परमात्म्याशी आत्म्याची, पंढरपुरात काय होतं? परमात्म्याशी आत्म्याची पंढरीत भेट, भक्त आणिक ईश्वर एक रूप थेट. वारी आषाढी कार्तिकी, वारी आषाढी कार्तिकी चालू सालो साल, वारी आषाढी कार्तिकी चालू सालो साल. जग सुखी बा विठ्ठला होऊ दे खुशाल, जग सुखी बा विठ्ठला होऊ दे खुशाल. साऱ्या जगाचं कल्याण चिंतण्यासाठी त्या विठ्ठलाकडे, या माऊलीकडे सगळेजण जात असतात, मला असं वाटतं. जग सुखी बा विठ्ठला होऊ दे खुशाल, अशी प्रार्थना आपण विठ्ठलाकडे करत असतो. शब्द वेगळे असले, ते कवितेतून जरी येत असले तरी प्रत्येकजण त्याच्या त्याच्या भावनेने ती प्रार्थना करत असतो. तीच प्रार्थना आपण करतो आहोत आणि कवितेतून विठ्ठल उलगडतो आहोत. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आपलं नाशिक, आपला विठ्ठल. या महाविष्णूंच्या उपासनेमधला एकादशी हा सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. त्यातल्या त्यात आषाढी एकादशी हा अजून सर्वोत्तम दिवस सांगितलेला आहे. वारीमध्ये प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडताना माऊली म्हणतो. मग तो घरी आल्यानंतर असं त्याला काय होतं की त्याची जात जागी होती, त्याचा धर्म जागा होतो. विठ्ठल हा लोकदेव आहे, त्यावेळी विंदा करंदीकरांना जे विठ्ठलाचं रूप दिसलं ते किती वेगळं आहे. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल, न जाणो असेल. काय सुंदर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहोत आपलं नाशिक आणि आपण उलगडत आहोत कवितेतून आपला विठ्ठल. आपल्याबरोबर आहेत कवी राजेंद्र उगले आणि कवी प्रशांत केंदळे. राऊ, विठ्ठलाची जी आरती आहे त्याच्यामध्ये किंवा विठ्ठलाच्या अनेक गाण्यांमध्ये, अनेक कवितांमध्ये युगे 28 उभा विटेवरी कर कटेवरी हे 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 कायम त्याचं वर्णन येत असतं आणि त्या केंद्रबिंदू भोवती आपणही फिरत असतो. आपणही ते उलगडून बघत असतो. युगे 28 विटेवर उभा आणि त्या सगळ्या घटना, ते सगळं पुंडलिकापासून इथपर्यंत संत, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपणही खूप गुंतत असतो. हे गुंतणं तुम्हाला कवितेतून काय वाटतं? मला असं वाटतं काय मग की आता जे सांगितलं तुम्ही त्या पद्धतीने की एक घड्याळ आहे, त्याचा केंद्रबिंदूच विठ्ठल आहे आणि आपण सगळे, कोणी तास काटा आहे, कोणी मिनिट काटा आहे, कोणी सेकंद काटा आहे आणि त्यामुळे ते जीवनाला गती आली आहे. आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये पांडुरंगावरती श्रद्धा आहे. तो कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा असेल तरी त्याच्या मनामध्ये पांडुरंगाबद्दल श्रद्धा आहे. आपण जी वारी पाहतो आता, वेगवेगळ्या मोहल्ल्यामधून वारी जात असताना अगदी मुस्लिम बांधव सुद्धा पांडुरंगाच्या वारीच्या म्हणजे पालखीच्या समोर जातात. म्हणजे आपली नाथांची जेव्हा पालखी जाते तर ती जुन्या नाशकातनं जेव्हा जाते तर तेही त्या ठिकाणी भक्तिभावाने दर्शन घेतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात. तर मग मला असं वाटलं की घराघरावर या चैतन्याची छाया आहे. आणि म्हणून मग मी एक कविता लिहिली होती. घराघरावर आहे ज्याच्या श्रद्धेची ही प्रभा, घराघरावर आहे ज्याच्या श्रद्धेची ही प्रभा, विटेवरी तो एक सावळा युगायुगांचा उभा. कुणी म्हणवतो आई त्याला, कुणी म्हणवतो पिता, कुणी म्हणवतो आई त्याला, कुणी म्हणवतो पिता. भक्तांसाठी कधी न त्याचा हात राहिला रिता. जाती धर्माच्या पलीकडचा
जाती धर्माच्या पलीकडचा आहे शाश्वत सुभा. वा, वा, वा. क्या विटेवरी बात तो क्या बात एक आहे. सावळा युगायुगांचा उभा. आहा. तोच राम अन रहीम लल्ला कृष्ण बुद्ध तो मही. आहा वा. तोच राम अन रहीम लल्ला कृष्ण बुद्ध तो मही. चराचराच्या निर्माणावर त्याची पहिली सही. आहा क्या बात आहे. चराचराच्या निर्माणावर त्याची पहिली सही. प्रत्येकाच्या मनात भरते, प्रत्येकाच्या मनात भरते भक्तीची ही सभा. विटेवरी तो एक सावळा युगायुगांचा उभा. प्रेषित म्हणून आला कोणी, कोणी चेला सखा. वा, सगळे वा. संत मंडळी. वा वा. प्रेषित म्हणून कोणी आला, कोणी चेला सखा. दारियाच्या जाओ कोणी, कधी न राही भुका. दारिद्र्याच्या अंधाराला, दारिद्र्याच्या अंधाराला रोज उडवितो नभा. वा वा. विटेवरी तो एक सावळा युगायुगांचा उभा. त्याच्या सत्संगाच्या योगे नाचू लागे खुळा. बर त्याच्या सत्संगाच्या योगे नाचू लागे खुळा. मुखात वाजे विठ्ठल विठ्ठल आहा. नामाचा खुळखुळा. वा 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 वा. मुखात वा वा. वाजे वा वा. विठ्ठल विठ्ठल नामाचा खुळखुळा. अभंग गवळण भारुड ओवी, अभंग गवळण भारुड ओवी. कोसळतो धबधबा. विटेवरी तो एक सावळा युगायुगांचा उभा. विटेवरी तो एक सावळा युगायुगांचा उभा. गळ्यात आहे तुळशी माळा शेला कमरेवरी. गळ्यात आहे तुळशी माळा शेला कमरेवरी. गोपीचंद अन बुक्का शोभे त्याच्या भाळावरी. किती साधी आभूषण आहेत. गोपीचंदन बुक्का शोभे त्याच्या भाळावरी. इतका साधा असुनी त्याचा, इतका साधा असुनी सुद्धा तरी इथे दबदबा. ओ, विटेवरी वा, 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 तो वा, एक वा. सावळा वा, वा. युगायुगांचा उभा. आईच्या मायेने धरतो तोच अशी सावली. बर आईच्या मायेने धरतो तोच अशी सावली. प्रत्येकाला माझी वाटे एक विठू माऊली. प्रत्येकाला माझी वाटे एक विठू माऊली. ज्याच्या जवळी गेल्यावरती, ज्याच्या जवळी गेल्यावरती दुःख सोडते दबा. विटेवरी तो एक सावळा युगायुगांचा उभा. घराघरावर आहे ज्याच्या श्रद्धेची प्रभा. विटेवरी तो एक सावळा युगायुगांचा उभा. वा 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 वा. किती विठ्ठलाचं वर्णन कसं आणि कुठून कसं येतं. म्हणजे शेतकरी पिकासाठी करतो, आपण त्याचा दबदबा आहे. म्हणजे एक घरातलं कर्तृत्ववान आपले वडील असतात, इथपर्यंत आपण माऊली जरी म्हणत असलो तरी एक दबदबा विठ्ठलाचा, तर आपण तिथपर्यंत विठ्ठलाकडे बघत असतो, विठ्ठलाकडे मागत असतो, विठ्ठलाशी भांडत असतो, विठ्ठलाला सांगत असतो. शेतकरी पण असंच विठ्ठलाला सांगतात. आणि आपण वारी बघितली तर त्यात शेतकऱ्यांची संख्या
जास्त असते. गावाकडून येणाऱ्यांची संख्या जास्त असते आणि त्यांचं एकमेव मागणं असतं की बाबा रे पीक येऊ दे. आज पीक आलं तर सगळेजण खाणार आहेत. एवढं इतकं साधं, किती साधं आहे हे. कष्ट आम्ही घेतो, तू आम्हाला पाऊस पाणी दे आणि पीक. किती साधं आहे. मला असं वाटतं प्रशांत, आपण शेतकरी त्या संदर्भातली कविता जी आहे त्याच्याकडे वळूया. त्याच आशयाची कविता आहे. अनेक संतांनी विठ्ठलाबद्दल लिहिलं, पांडुरंगाबद्दल लिहिलं, लाडक्या विठू माऊलीबद्दल लिहिलं. आम्ही शिक्षक आहोत, ही कविता मी म्हणणारच आहे. पण विंदा करंदीकरांनी अप्रतिम बालकविता लिहिली की विंदांच्या बालकविता ह्या मराठी साहित्यातील उत्तम बालकविता काय असते, एक दर्जा. तर पांडुरंगाबद्दल त्यांनी फार सुंदर लिहिलेलं आहे. पंढरपूरच्या वेशी बाहेर एक आहे छोटी शाळा. पंढरपूरच्या वेशी बाहेर एक आहे छोटी शाळा. सर्व मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. सर्व मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात, उगले सर, मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल, न जाणो असेल विठ्ठल, न जाणे असो विठ्ठल. म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांपासून अगदी विंदा करंदीकरांपर्यंत म्हणजे वारकऱ्यांनी देखील अनेक साहित्यिकांनी किती वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या या देवाला पाहिलेला आहे. आणि तो देव न राहता तो आपल्यामधलाच कोणीतरी होऊन जातो. ही किती म्हणजे वेगळी गोष्ट आहे या आपल्या लाडक्या पांडुरंगाबद्दल. आणि मला असं वाटतं की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि जगासाठी अन्न पिकवणारा हा शेतकरी, कधीही तुम्ही शेतकऱ्याच्या दारात जा, घरात जा, तर तो तुम्हाला रित्या हाती जाऊ देत नाही. हा वानोळा घेऊन जा, मेथी असेल हे घेऊन जा, कोथिंबीर असेल घेऊन जा, बाजरी असेल, गहू असेल, हा वानोळा काहीतरी घेऊन जा. आणि मला असं वाटतं की हे तुकोबाचं शेत आहे. हे तुकोबाने त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक दुष्काळ पाहिले, पण कर्जखतं सगळी बुडवली तुकोबांनी. जेव्हा ते संत पदाला पोहोचले, त्यांना खरा देव कळाला, माणूस पण कळालं, तेव्हा ते संत पदाला पोहोचले. आणि मग मला असं वाटतं की माझं शेत देखील, जर मी त्यांचा अंश असेल तर माझं शेत देखील तसंच व्हावं. म्हणून मी असं लिहिलं, या रे पाखरानो मारा पिकाला या डंख. या रे पाखरानो मारा पिकाला या डंख. चोचीतून तुमच्या द्या माझ्या झिजण्याला पंख. चोचीतून तुमच्या द्या माझ्या झिजण्याला पंख. पिका लागता फुलोरा यावे मुंग्यांनी असे. पिका लागता फुलोरा यावे मुंग्यांनी असे. मातीवर उमटावे गोड साखरीचे ठसे. मातीवर उमटावे गोड साखरीचे ठसे. जनावरांनो हिया रे मुक्त लुटण्या सरवा. पिकं काढून घेतल्यानंतर जे काही उरतं सर्वा. जनावरांनो हिया रे मुक्त लुटण्या सरवा. करा मुक्या आशिषान माझा संसार हिरवा. करा मुक्या आशिषान माझा संसार हिरवा. फुल पाखरांची राना अशी झुंबड पडावी. फुल पाखरांची राना अशी झुंबड पडावी. तापलेल्या सूर्यातून मग फुलेच झडावी. तापलेल्या सूर्यातून मग फुलेच झडावी. शेजारच्या घरानही न्यावा असा की वानुळा. शेजारच्या घरानही न्यावा असा की वानुळा. माझ्या रानामध्ये व्हावे असे गणगोत गोळा. माझ्या रानामध्ये व्हावे हेच गणगोत गोळा. आणि शेवटी माझ्या तुकोबाचा मळा
माझ्या तुकोबाचा मळा साऱ्या साऱ्यांचाच व्हावा. वा वा. माझ्या तुकोबाचा मळा साऱ्या साऱ्यांचाच व्हावा. लुटा लुट अशी होता, लुटा लुट अशी होता, विठू मातीत उगावा. वा. विठू मातीत उगावा, विठू मातीत उगावा. वा 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 वा. हेच मागणं खरं तर असतं कायम, की कुठेतरी उग आणि आमच्या आजूबाजूला विठ्ठला तो आहेच आहे, तो आपण शोधत असतो आणि विठ्ठल आपल्या कायम बरोबर असतो. विठ्ठलाला आपण माऊली म्हणतो. वारीत तुम्ही गेले तर असं नावाने हाक मारणारं सहसा सापडत नाही. कोणी कुणाच्या पायावर डोकं ठेवतं आणि माऊली म्हणतं. पण मला असं वाटतं राव, तुम्ही विठ्ठलाला बाप म्हटलं एका कवितेत, आणि आपण ती कविता घेऊ. विठ्ठलावर खरं तर कितीही बोललं, कितीही तर आपण बोलतच राहू. पुढची आषाढी येईल, बोलतच राहू. आपल्याकडे पुढच्या आषाढीला आपण नवीन कवितांचा कार्यक्रम करू. वेळेचं बंधन आहे. आपण ही कविता घेऊया. झालं काय माहिती का, की मायबाप नावाचा एक कार्यक्रम आम्ही करत असतो. आणि लक्षात माझ्या अशी गोष्ट आली की पंढरपूरचा पांडुरंग विटेवरती उभा आहे युगानुयुगे. तो का आहे याचा जेव्हा आपण शोध घेतो तर त्याचं उत्तर मिळतं पुंडलिक. आणि पुंडलिक काय करत होता तर तो आई वडिलांची सेवा करत होता. आणि पुंडलिकाने पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की बाबा मला वेळ नाही आता, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो. बरोबर. हो. तर तुला थांबायचं असेल तर तू थांब. हो हो. आणि पांडुरंग तिथे थांबलाय. मग मला असं वाटलं की त्या पांडुरंगामध्येच बाप आहे ना, आईमध्येच रुक्मिणी आहे ना. बरोबर आहे. आणि म्हणून मग मी लिहिलं, नाही गेलो पंढरीला, नाही गाईला भंग, नाही गेलो पंढरीला, नाही गाईला भंग, आणि बापा मधीच शोधला पंढरीचा पांडुरंग. बापा मधीच शोधला पंढरीचा पांडुरंग. त्याच्या मुखामध्ये राम, त्याच्या हातामध्ये काम, त्याच्या मुखामध्ये राम, त्याच्या हातामध्ये काम, नांगराच्या फाळा संगे बाप हिंडे चारी धाम. नांगराच्या फाळा संगे बाप हिंडे चारी धाम. विठू उभा विटेवर, बाप हाक तो पाभर. विठू उभा विटेवर, बाप हाक तो पाभर. ओटी भरण आईच, मुखी विठूचा गजर. ओटी भरण आईच, मुखी विठूचा गजर. पाला पाचोळा सारुण, पीक घेत या भरारी. पाला पाचोळा सारुण, पीक घेत या भरारी. बांधावर झाडा खाली विठू करतो न्याहारी. बांधावर झाडा खाली विठू करतो न्याहारी. आणि मी सुरुवातीला जसं म्हणालो तसं की बापामध्ये आणि विठ्ठलामध्ये काय साम्य आहे तर ते लिहिण्याचा मी एक प्रयत्न केला. एक जगाशी उद्धारी, एक जगण्या उभारी. एक जगाशी उद्धारी, एक जगण्या उभारी. एक हृदयी वसतो दुजा पुरवी भाकरी. एक हृदयी वसतो दुजा पुरवी भाकरी. नाही गेलो पंढरीला, नाही गाईला भंग, बापा मधीच शोधला पंढरीचा पांडुरंग. हे शोधताना असं मला वाटलं बरं का मध्येच की असं का होत नाही माहिती का, आपल्याला का दिसत नाही. मग मी तेव्हा 4 ओळी लिहिल्या होत्या की आतूनच काळी कंदिलाची काच, आतूनच काळी कंदिलाची काच, प्रकाशाचा नाच थांबतो रे.
हा प्रकाशाचा नाश त्याच्याकडनं आलाय. त्याच्यासाठी फक्त आपली आतली काच जी आहे ती आपल्याला पुसावं लागेल. ती पुसण्याची गरज. किती सुंदर. आपली काच आपण पुसायची आहे, तेव्हा आपल्याला विठ्ठल भेटणार आहे. खरं तर विठ्ठल असं जरी आपण म्हटलं तरी एक काव्य दिसतं. त्या शब्दातच सूर आहे, त्या शब्दातच स्वर आहे. विठ्ठल असं जेव्हा आपण म्हणतो, आपण जेव्हा कवितेतून विठ्ठल आज उलगडण्याचा प्रयत्न केला, आपल्या स्टुडिओत कवी राजेंद्र उगले, कवी अभिनेते, त्यांना मला काय म्हणावं असा नेहमी प्रश्न पडतो. कवी अभिनेते चतुरस्र, अष्टपैलू वगैरे जे म्हणतात, तर राजेंद्र उगले सर आपल्याला आज कवितेतून विठ्ठल उगवण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले. प्रशांत केंदळे, त्यांचं मी वर्णन केलं की गाऊन कविता सादर करण्याचा एक आत्ताच्या काळातला ट्रेंड प्रशांतने खूप पुढे चांगला चालू ठेवला. तर प्रशांत केंदळे सर आज आपल्या स्टुडिओत आले आणि आपण एक वेगळ्या वाटेवरून विठ्ठल उलगडण्याचा प्रयत्न केला. जे तुम्ही सुरुवातीला म्हणाल की आपला आपला विठ्ठल आपण शोधायचा, तो आपण काहीतरी प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की आता प्रत्येकजण याही अंगाने विचार करून विठ्ठल उलगडू शकेल. तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि आपण काव्य सादर केलं, कवितेतून विठ्ठल उलगडण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मनपूर्वक धन्यवाद. आपला नाशिकने आम्हाला ही जी संधी दिली, तर खरं तर आम्हीही तुमचे आभारी आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.